ही काय अवस्था करून घेतली मी माझ्या केसांची। तर तुम्हाला मी माझ्या रूमची अवस्था दाखवते। ये देखो ये रस्ते कमाल सत्य। तर हा काय प्रकार, हा कसलाच प्रकार नाही आहे। हा प्रकार असा आहे की मी 12 दिवस प्रशिक्षणाला गेली होती आणि ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ते पूर्ण संपल्यानंतर मी कपडे वगैरे धुवून घेतले होते, तर ते तसेच ठेवले आणि मग मला जावं लागलं होतं लग्नाला। लग्नावरून आली परवा आणि मग जरा आराम केला, कारण आराम पण पाहिजे ना। तर आराम असेल, आपलं शरीर चांगलं असेल तर आपण दुसरे कामं करू शकू। मग हे जरा तसंच ठेवलं होतं, त्यामुळे हा प्रकार असा घडलाय। तर आता मी पहिला पेटपूजा करते, त्यानंतर त्याला आवडते, नाही तर कसं माझं डोकं लागणार नाही। पेटपूजा फिर काम पूजा। बिट्टू तू कुठं जाते? इकडे बघ माझ्याकडे। तू का घातलं हे असं? गुदी गुदी होते काढू? हौशीने घातला भाऊ, पण आता आम्हाला काढून पाहिजे, कारण आम्हाला असे कपडे अजिबातच आवडत नाही। आम्ही 2 मिनिटं घालतो आणि काढतो। एवढ्या उन्हात आता आम्ही चाललोय बाहेर। आता वाजले 2:30, चेहऱ्याला बांधून चालली आमची सवारी। हिम्मत होत नाहीये, पण चला आज कुछ तूफानी करते हैं। 46-47 डिग्री आमच्या अकोल्यामध्ये ऊन आहे। एवढ्या उन्हामधून आम्ही गाडी घेऊन आलोय। दोन्ही माकडे एकदम लाल झालेत। गरमीमुळे चेहऱ्यावरचं सनस्क्रीन पूर्ण माझ्या डोळ्यात गेलं होतं। एवढी आग झाली होती ना, आल्याबरोबर तर मी पहिला माझे डोळे साफ केले, कारण मी रडत होते। खूप दिवसापासून काहीतरी चेंज करायची इच्छा होती हेअरकटची, पण जाऊ म्हणत होती एवढे छान केस आहे कशाला वाटला होते। त्यांच्या गोष्टीला मी इग्नोर करत शेवटी हेअरकट करायला त्यांना घेऊन आलीच। एवढं वेटिंग होतं तिथे, त्यामुळे मला थांबावं लागलं। त्यानंतर माझा नंबर लागला, त्यांनी मला विचारलं की कोणती हेअरकट करायची, तर मी इथे गेल्या वेळेस बटरफ्लाय हेअरकट केली होती, तर म्हटलं आता मला ती हेअरकट नको, जसा माझा फेस कट आहे तशीच मला तुम्ही हेअरकट करून द्या, जी माझ्या फेसला सूट होईल। तर त्यांनी मला अशी हेअरस्टाईल करून दिली, जी माझ्या चेहऱ्यावरती खूप सुंदर दिसत होती आणि मलाही फार आवडली। पाणी एवढं गरम आहे, डोकं जळते एवढं गरम पाणी। लगेच जाऊन देखील हेअर स्पा करून घेतला, कारण की ऑफर सुरू होती मदर्स डेची। हेअरकट झाल्यानंतर ना मी स्वतःलाच मिररमध्ये 50 वेळ बघितलं, तुम्हाला सांगते, कारण स्वतःला जीव लावायला मी आजकाल शिकले, त्यामुळे मी स्वतःला जास्त प्रेम करते। कोण मला काय म्हणतं काय नाही त्याने मला कवडीचा फरक पडत नाही। माझं कसं आहे माहिती आहे का, माय लाईफ माय रूल। कोणी काही बोलत असेल तर उसको मारो गोली, सीधी बात, नो बकवास। मॅडम तर इथे मस्तपैकी हेअर स्पाचा खूपच आनंद घेत होत्या, मी तर काही असलं करत नसते। टुक टुक देखे पल पल देखे देखे आके पड के, तर असं बेसुरा गाण्यासारखंच मी स्वतःला अशी बघत होती। इतकी मटकत होती तुम्हाला काय सांगू। खरं तर मी दुसरी हेअरस्टाईल करायला गेली होती, पण माझी हिंमत ती हेअरस्टाईल करायची झाली नाही। ती माझी लहानपणापासून इच्छा होती। आता नेक्स्ट टाइम जर मी हेअरकट केली ना, तीच करणार, बघू माझ्या चेहऱ्यावरती सूट होते का नाही। सूट झाली नाही तरी पण मी करणार, कारण की ती माझी इच्छा आहे। यांचा हेअर स्पा चालू होता ना, तर तेवढ्यात मी एवढी बोर झाली, काय करू काही सुचत नव्हतं। मग काय मी माझाच मोबाईल काढून स्वतःला बघत होते आणि मटकत होती। पहिला तर मला इथे यायला नको नको म्हणत होत्या आणि कशाला हेअरकट करत होते अशा म्हणत होत्या, आणि इथे आल्यानंतर मॅडम स्वतः सर्व्हिसचा फायदा घेत आहे। वाह भाई वाह। अगर मैं इस बात पे उनको कुछ बोलूंगी तो बोलेंगे कि तू चुप ही कर। सही पकडे हैं। लय वैतागवारी काम बाबा हे। मला असं वाटलं की अर्ध्या तासात होऊन जाईल, पण किती वेळ झालाय, चाललंय। छान यांच्या डोक्याची मस्त मसाज झाली, त्यानंतर हे हेल्मेट ठेवण्यात आलं। मसाज झाल्यानंतर म्हटलं यांना झोप लागली की काय, नंतर लगेच मॅडमनी हात वर केला, जाऊ बाई इथे हेअर स्पा मस्तपैकी एन्जॉय करत आहेत। मी तर तिथले मच्छर मारून मारून बोर झाली होती, वाट बघत होती की हे कधी संपते। चला शेवटी हेअर स्पा संपत आला आणि बाकीचे जे सलून मधले मच्छर होते ते मरता मरता वाचले, आणि ते सर्व क्रेडिट जात आहे फक्त माझ्या जाऊला। ज्यावेळी आम्ही आतमध्ये गेलो होतो ना सलूनच्या, तर एवढी बडबड सुरू केली होती या बाईने, तुम्हाला काय सांगू। कशाला तू हेअरकट करते, पैशाची वाट लावते, टमक टमक फलानं धिमकानं। तिला म्हटलं चिल कर आणि गपचूप चल, कारण तुझी अशी बडबड करून कट केलेले केस परत लांब होणार नाही। बराच वेळ आमचा सलून मध्ये गेला, तर खूप भूक लागली होती। तिला म्हटलं चल काहीतरी उसाचा रस तरी पिऊ, त्याने तुझं डोकं थंड तरी होईल, कारण या गरमीमध्ये तर फक्त काहीतरी थंड खायला द्या किंवा प्यायला द्या, हीच इच्छा असते बाहेर आल्यानंतर तरी। आम्ही तर कुठेही गेलो ना, तर आमच्या दोघीच्या खोड्या करणं काही कमी होत नाही। इथे आम्ही दोघी ही जी मिच्ची आहे ना ते बघत होतो, तुला आली का नाही, मला आली का नाही। रस पिल्यानंतर पोट काही शांत बसत नव्हतं। मग तिथे बाजूला दिसलं आम्हाला सँडविच आणि पिझ्झाचं दुकान,
चला म्हटलं पेट पूजा करूया, कारण की पेट पूजा फिर काम दूजा. तिथे गेल्यानंतर मी मागवलं होतं मसाला सँडविच आणि दुसरं मागवलं होतं पिझ्झा सँडविच. त्यासोबतच तिथली आम्ही दाबेलीसुद्धा ट्राय केली, जी खूप छान होती. अरे दादी, कशी दिसत आहे माझी नवीन हेअरस्टाईल? चांगलं झाले आता. कशी दिसते माझी हेअरकट? माझी कशी दिसते बहुत दिसत आहे एक नंबर असा. चांगला असं दिसत आहे. तेरे नाम हमने किया है. संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी करत होती, खाली बसून लसूण काढत होती. तेवढ्यात माझे मिस्टर घरी आले. म्हणाले कोणती हेअरस्टाईल केली मला दाखव. त्यांना दाखवल्यानंतर म्हणाले हे कोणती हेअरस्टाईल केली, जरा अजून स्टायलिश करायची होती. अजून स्टायलिश म्हटल्यानंतर ना मी त्यांना म्हटलं आता बस मला टक्कल करायचं बाकी राहिलं होतं, मग ते एकदम स्टायलिश झाली असती तुमच्या नजरेत तरी. माझी जाऊ मला नेहमी तू पैसे खर्च करते हेअरस्टाईलमध्ये असं का म्हणते, तर त्याचं कारण आहे हे की मी कोणती हेअरस्टाईल केली ना तर बांधणार तो जुडाच. तर इथे आमची स्वयंपाकाची तयारी चालू आहे, ती तिचं काम करत आहे, आता बारी आहे माझी. आज माझ्या मुलाने मला मिनूला त्याच्या पैशामधून आणलं चॉकलेट पहिल्यांदा. जेवण वगैरे झाल्यानंतर यांना म्हटलं चला आपण काहीतरी थोडेसे मँगो वगैरे घेऊन येऊया, कारण की माझी खूप इच्छा झाली होती मँगो खायची. तर गेलो आणि मँगो घेऊन आलं. तर इथेच माझा ब्लॉग संपला. आवडला असेल तर लाईक नक्की करा.